तर भावानो, आपल्यामध्ये म्हणणं आहे की मुंगूसचं तोंड बघितल्यावर दिवस चांगला जातो. आणि हा मुंगूस मला कुठं बघायला भेटला आणि माझा दिवस कसा जातो चला सांगतो. तर सकाळी उठलो होतो मी 6:30 वाजता आणि त्यानंतर मी माझे शूज वगैरे घेतले आणि चला बोललो रनिंगला जाऊया. आणि हे ओरिजिनल पुमाचे शूज आहे. आणि काही लोक हेट करणारे म्हणते ना बाई हे तो पुमा नाही पामा आहे. तर त्यांना सर्वाला मला एकच म्हणायचं आहे, समझने वाले को इशारा कॉपी. हाँ. आणि हे सर्व गोष्ट इग्नोर करून मग मी निघालो होतो रनिंगला पार्टी. तर रनिंग वगैरे करून खूप जास्त दमलो होतो मी. मला ताण पण लागली होती. तेव्हा झाड्यामधून काहीतरी आवाज येत होतो. मी बघतो तिकडं बाई मुंगूस चालला होता साईड ऐकून टनक 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 टनक. आणि आपल्यामध्ये म्हणणं आहे की मुंगूसचं तोंड बघितलं दिवस चांगला जातो. मी तर बघितलं, बघूया दिवस कसा जातो. रनिंग वगैरे फिनिश करून घरी आलो. कपडे प्रेस करायचे बाकी होते. मग कपडे वगैरे प्रेस केले. त्यानंतर आंघोळ वगैरे करतो. आंघोळ वगैरे करून मी रेडी होतो. रेडी झाल्याच्या नंतर येतो खालती आल्याच्या नंतर हा बघा माझा रिक्षा, चला आता निघूया याला घेऊन भाडे मारण्यासाठी. त्यानंतर रिक्षा घेऊन निघतो आणि रोजच्या सारखे आपण आपलं कोकणनगरला जातो. कोकणनगरला आल्यावर बघतो की इथं थोडीफार रिक्षाची लाईन होती. बट थोडं टाईम थांबल्याच्या नंतर माझा नंबर येतो. पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये, ड्रॉप करतो ईश्वरनगरला. दुपारपर्यंत इथं शेअर भाडे मारतो. आणि मी शनिवारी गाडीमध्ये गॅस भरला नव्हता, त्यासाठी येतो मी गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी. 2 काड्या उरल्या होत्या पण दुपारपर्यंत भाडे मारून संपल्या त्या. गॅस वगैरे भरतो आणि शेवटचं भाडं मारतो भांडूप स्टेशनचं. त्यानंतर दुपारी जातो घरी आणि पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. आपण आता चाललो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. आपण थोड्याच वेळाने आपल्या लोकेशनवर येतो. आणि मी ऐकलं दिवस चांगला जाणार होता, पण काही एवढं खास झालं नाही माझ्यासोबत. रोजच्या सारखा दिवस गेला. होऊ शकतं येणारे काही दिवस चांगले जाईल. त्यासाठी आपण भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.